वैष्णवीच्या बाळाची हेळसांड करणारा आरोपी निलेश चव्हाण याला शस्त्र परवाना कसा काय मिळाला या सगळ्याची सुद्धा आता चौकशी होणार आहे। पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली चौकशीसाठी समिती स्थापन करण्यात आली। निलेश चव्हाणवरती आधीच गुन्हे दाखल असताना सुद्धा शस्त्र परवाना कसा मिळाला याची चौकशी या समितीच्या मार्फत केली जाणार आहे। पुणे पोलिसांनी निलेशला शस्त्र परवाना नाकारल्याच्या नंतर मंत्रालयामधून त्याला शस्त्र परवाना मिळवून देण्यासाठी कोणी मदत केली होती का याची सुद्धा चौकशी होणार आहे। दरम्यान शस्त्र परवान्याच्या संदर्भात आढावा घेऊन जिथे शस्त्र परवाना द्यायला नको तिथे परवाने रद्द करायला सांगू असं आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलंय। पुण्यात दोन्ही सीपींना आणि एसपींना पण सांगितलेले त्याचा फेर आढावा घ्या। जसं परवा तुमच्या एका पाहणीत आलं की एक इथं नाकारलं, पण सतीश पाटील राज्यमंत्री असताना त्यांनी ते ओव्हररूल केलं, त्यांना तो ओव्हररूल करण्याचा अधिकार आहे। अशा प्रकारे जे काही घटना घडल्या त्याचा आपण फेर आढावा घेऊ आणि त्याच्यात एखाद्या काही लोकांना द्यायला नको असताना दिलं गेलं तर ते रद्द करू।